हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचा जर आपण कंटाळा केला किंवा आजचं काम करेल उद्या असं म्हणून जर ढकलत गेलो, तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणजे एका कामासाठी जर आपल्याला 10 मिनिट लागणार असेल, तर ते कुठेतरी आपल्याला 20-25 मिनिट लागतात. असंच काहीसं झालं माझ्या बाबतीत. जसं की शेंगदाण्याचं कूट संपलेलं होतं किंवा मग वाटण संपलेलं होतं माझं, लसूण सोललेला नव्हता. तर खूप जास्त नाही, पण ह्या बेसिक ज्या पूर्वतयारी असतात, त्या मी थोड्याशा करून नाही ठेवल्या होत्या. किंवा आज करेल, उद्या करेल असं म्हणून पोस्टपोन करत होती. त्यामुळे व्हायचं काय, की माझा रोजच्या स्वयंपाकातला इतका वेळ वाढत होता. त्यामुळे मग स्वतःला वेळ देणं किंवा व्हिडिओ एडिटिंगला प्रॉपर वेळ देता येणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून राहत होत्या. म्हणून म्हटलं नाही, आज जरा स्वतःला पुश करायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. तर याचा एक डिटेल व्हिडिओ मील प्रेप कसं करायचं याच किंवा एक पूर्वतयारी कशी करून ठेवायची, की आपला वेळ वाचेल. हा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन चेक करा. तर मी फक्त फ्रीजमध्ये ठेवण्यासारख्या वस्तू आज करत आहे, ज्या मला पुढचे 8 एक दिवस पुरतील. फ्रीझरमध्ये ठेवायच्या गोष्टी मी आज नाही करणार आहे. शक्यतो मी फ्रेश बनवायचाच प्रयत्न करत असते. तर चला झटपट बघूयात. तर सर्वात आधी मी करणार आहे शेंगदाण्याचं कूट. कारण शेंगदाण्याचं कूट आपल्याला बऱ्याचशा कोरड्या भाज्यांना, रश्श्याच्या भाज्यांना लागत असतं किंवा आपण कधी साबुदाण्याची खिचडी केली तर त्यासाठी लागत असतं. तर म्हटलं संपलेलं होतं आणि झटपट करून घेऊयात. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय असतं नवीन जे यूट्यूबर्स असतात ना, त्यांच्यासाठी तुमचं सबस्क्रिप्शन, एक लाईक आणि कमेंट्स खूप महत्त्वाचे असतात. खूप मोटिव्हेशन देतात. त्यामुळे जर व्हिडिओज आवडत असतील, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ह्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात किचनमध्ये ते थोडासा मुलाला बिझी ठेवून मग करावे लागतात. नाहीतर मग त्याची प्रचंड लुडबुड असते मध्ये-मध्ये. त्यामुळे मग आता तो तिकडे आहे, खेळतोय. तोपर्यंत म्हटलं चला झटपट जितकं होईल तितकं करूयात. तर सर्वात आधी मी शेंगदाण्याच्या कूटासाठी शेंगदाणे भाजून घेते आणि शेंगदाणे भाजताना मस्तपैकी मीडियम टू लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे. एकदम मोठा गॅस करायचा नाही. त्यामुळे मग बाहेरून पटकन होतील ते आतून कचरट राहतील आणि जो शेंगदाण्याच्या कुटाला जो खमंगपणा असतो तो येणार नाही. म्हणून मग वेळ देऊन त्याला छान भाजायचं आहे. तर इथे शेंगदाणे कमी गॅस केलेला आहे मी. भाजायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. आणि हा लसूण जो रोजच्या स्वयंपाकासाठी लागतोच, तर थोडा लसूण मी ठेवणार आहे, वाटण करणार आहे त्यासाठी आणि थोडा एअरटाईट कंटेनरमध्ये सोलून ठेवणार आहे. कारण भाज्यांना जेव्हा आपण चिरून घालतो, तेव्हा मग सोललेला लसूण असेल तर आपलाच वेळ वाचतो आणि तो लसूणचा प्रत्येक वेळेस जो पसारा उडतो इकडे-तिकडे सालांचा, तो जरा आटोक्यात येतो. म्हणून सर्वात आधी लसूण सोलून घेते. मध्ये-मध्ये मी शेंगदाणे सुद्धा हलवत आहे. असं सायमल्टेनियसली 1-2 काम केले, की मग थोडा वेळ वाचतो. तर इथे माझे शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहेत. कढई गरम आहे, कढईमध्येच ठेवलेले आहे. गॅस बंद आहे. म्हणजे मग थोडे अजून खमंग होतील. तर काही लसूण आहे 4-5 पाकळ्या, मोठ्या-मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत. त्या मी मसाल्याच्या वाटणासाठी ठेवत आहे. तर इथे 2 कांदे लांब-लांब चिरून घेतलेले आहे आणि आलं, लसूण, खोबरं 3 चमचे. हे सगळं वाटण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेले आहेत मी. जसं 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा मोठा घेतलेला आहे तीळ, धणे, थोडीशी अर्धा चमचा बडीशोप आणि दालचिनी. हे मी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे. अगदी लगेचच भाजून होतात ते. हलवत राहायचं कंटिन्यू नाहीतर मग ते जळण्याची शक्यता असते. तीळ नाही टाकली तरी सुद्धा चालणार आहे. आणि हा जो मसाला असतो काळा मसाला म्हणजे वाटणाचा मसाला हा जर आपण करून ठेवला एअरटाईट डब्यामध्ये छान मस्तपैकी फ्रीजमध्ये 8-10 दिवस चांगला राहतो तो. परतवून आपण करणार आहोत मसाला घातलेला. तर यामुळे काय होतं पटकन आपल्याला समजा कधी वेळ झाला मसाल्याची भाजी करायची आहे, तर पटकन कढई घ्यायची त्यामध्ये तो मसाला 1 मिनिटं फक्त परतवून घ्यायचा. गरम पाणी टाकायचं की आपली भाजी बनवून तयार होते. मग त्यामध्ये तुम्ही शेव सोडा किंवा डुबुक वडे असतील तर डुबुक वडे सोडायचे, पातोड्या सोडायच्या. तशी भाजी तयार होते, आमटी तयार होते किंवा मग तुमच्या वांगे बटाट्याची रस्सा भाजी करायची आहे किंवा कोणत्या भाजीला आपल्याला वाटण लागणार आहे, तर असा डब्बा फ्रीजमध्ये मसाल्याचा रेडी असेल बनवून ठेवलेला, तर आपला थोडासा वेळ वाचतो. प्रत्येकाच्या वाटण करण्याच्या पद्धती थोड्या-थोड्या वेगळ्या असतील. तर मी ह्या पद्धतीने करते, ही चव घरात आवडते, तर असंच मी करते. तर तुमच्याकडे हे वाटण कसं करता कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम मी तसं पण बनवून बघेल. तर इकडे माझे मसाले भाजून झालेले आहेत. ते मी काढून घेते
एका प्लेटमध्ये आणि त्याच सेम कढईमध्ये कांदा परतवून घेते. त्यासाठी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे, अर्धी पळी, आणि आता मस्त कांदा भाजून घेते. कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत भाजायचा, काळसर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि आपण हे जे खडे मसाले रोजच्या जेवणामध्ये वापरत असतो, जसं आपण जिरं वापरतो, धणे वापरतो, दालचिनी वापरतो, ह्या सगळ्या जे खडे मसाले आहेत त्याचा एक आपल्या भाजीला तर सुगंध येतोच छान, पण त्याचप्रमाणे त्याच्या ज्या मेडिसिनल प्रॉपर्टी आहे आपल्या शरीरासाठी त्या खूप फायदेकारक आहे. जसं की धणे वापरतो आपण, जिरे वापरतो. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातली जी उष्णता असते ती कमी होण्यास मदत होते. म्हणजे जेव्हा आपल्या उष्णतेचा त्रास होतो, तेव्हा आपण काय करतो, थोडेसे धणे पाण्यामध्ये भिजत ठेवतो रात्रभर. त्यामध्ये खडीसाखर टाकतो आणि सकाळी उठून गाळून ते पाणी प्यायचं. म्हणजे मग युरिक ॲसिड असेल किंवा अ, उष्णतेचा त्रास असेल, तो कमी होतो. त्याचप्रमाणे दालचिनी, वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा हा खूप छान उपयोग होतो. तर असे महत्त्व आहे प्रत्येक मसाल्याचं. तर इकडे माझे मसाले छान भाजून झाले होते. कांदा वगैरे परतून झाला होता. लसूण, आलं हे सगळं परतवलं. त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. शेंगदाण्याचं कूट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिक्सर कंटिन्यू फिरवायचा नाही. 30 सेकंद फिरवला, थोडं थांबलो, 30 सेकंद फिरवला, थांबलो. यामुळे काय होईल, जे आपण दाण्याचं कूट करतो तो एक गच्चा होणार नाही, त्याच्यातलं तेल पटकन रिलीज होणार नाही आणि मस्तपैकी भुरभुरलेलंच शेंगदाण्याचं कूट राहील. त्यानंतर मसाला वाटायला घेतला मी. तर सर्वात आधी मी कोरडं जे आहे जिन्नस ते वाटून घेतले आणि त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर हे सगळं घातलं आणि ते वाटून घेतलेलं आहे. ह्यामध्ये शक्यतो पाणी घालायचं नाही. अगदी गरज पडली तर तेल घालायचं. पण इथे माझा मिक्सरचा थोडासा परत प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पण जेव्हा मी परतवेल आता ते पाण्याचा अंश त्याच्यातला निघून जाईल. गरज लागली तर थोडंसं तेल घालायचं, नाहीतर मग तसंच जर पेस्ट तुमच्या मिक्सरमध्ये छान बारीक झाली तर बेस्टच. तर कढईमध्ये परत 2 पळ्या घेतलेल्या आहेत तेल आणि त्यामध्ये हा जो ते मी 4 ते 5 मिनिट परतवून घेणार आहे. म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा अंश असेल तो पूर्ण निघून जाईल. आता आमच्या मिक्सरला परत इश्यू झाला, त्यामुळे मग मला थोडंसं पाणी घालावं लागलं आणि मोठं भांडं वापरलं मी त्याच्यामुळे, कारण छोटं ऑलरेडी खराब झालेलं आहे. आता इकडे मला बघावं लागेल, की तसं दुसरं मिळतंय का? 3 ते 4 मिनिट मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, साधारण 3 चमचे टाकलेला आहे मी, आणि काळा मसाला. हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. बॉर्डरला तेल सुटलेलं आपल्याला दिसतं. साधारण 5-6 मिनिटमध्ये छान तेल सुटतं. गॅस खूप मोठा करायचा नाही, नाहीतर मसाले जळतील त्यातले. वाटण जळायची शक्यता असते. आता जे वाटण होतंय तोपर्यंत मी काय करणार आहे, बाजूच्या तव्यावर 5-7 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घेत आहे. कारण मला बनवायचा आहे ठेचा. हे बघा इकडे मस्त वाटण तयार झालेलं आहे. आता हे गार करायला ठेवायचं आणि गार झाल्यानंतर ते एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायचं. मसाला गार करायला ठेवला आहे मी. तोपर्यंत ज्या हिरव्या मिरच्या, लसूण भाजून घेतलेला होता, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. एकतर हा ठेचा म्हणून खायला एकदम मस्त लागतो. त्याचप्रमाणे काही कोरड्या भाज्यांना आपल्याला जर हिरवी मिरची, लसणाचा ठेचा घालायचा असेल, चव छान लागते. तर त्याला सुद्धा आपण वापरू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला दशमी करावीशी वाटते किंवा थालीपीठ करावं वाटतं. त्यामध्ये पण असा ठेचा आपण मिक्स म्हणजे घालू शकतो आणि झटपट आपली रेसिपी बनून तयार होते. तर अशी काही पूर्वतयारी मी केलेली आहे. आता फक्त राहिलेला आहे अ, धना जिरा पावडर. तर हा जो काळा मसाला केलेला आहे तो बऱ्याच आमट्यांना, रस्सा भाजीला, कडधान्यांना आपण वापरू शकतो. चव एकदम मस्त लागते आणि काम सुद्धा आपलं झटपट होतं. त्यानंतर ठेचा करून ठेवलेला आहे मी. डाळीचं कूट केलेलं आहे. जर तुमच्याकडे पालक वगैरे असेल, तर पालकाची प्युरे तुम्ही करू शकतात. पालक थोडासा गरम पाण्यात उकळून घ्यायचा, त्यानंतर थंड पाण्यात टाकायचं त्याला आणि प्युरे करून एक तर फ्रीझरमध्ये ठेवू शकतो बर्फाच्या ह्याच्यात, किंवा मग वरती फ्रीजमध्ये इन्स्टंट वापरायचं असेल तर, जास्त दिवस पाहिजे असेल तर फ्रीझरमध्ये ठेवायचा. तर इथे धणे जिरे सुद्धा मी मीडियम गॅसवर छान खमंग भाजून घेतलेले आहे. तर आज छोटीशी अशी मी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे.
तर आता धणे आणि जिरं गार झाल्यावर मिक्सरमधून मी करते आणि मिक्सर ऑलरेडी मसाल्यासाठी वापरला होता, त्यामुळे थोडा कोरडा झाल्यावर मग मी हा पावडर करेल. तर असा होता छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.